नमस्कार मंडळी, मी लक्षित सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनल एक्सेल भारत वरती. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण एक्सेल वरच्या होम टॅब मधले असे काही ग्रुप्स वापरणार आहोत, ज्या ग्रुप्सला वापरून आपण आपला डेटा कसा फॉर्मॅट करू शकतो आणि कसा प्रेझेंटेबल बनवू शकतो समोरच्यांसाठी, ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जराही विलंब न करता आपण ही व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो. तर चला येऊयात आपण एक्सेलकडे. तर तुम्ही पाहू शकाल की इथे मी एक डेटा घेतला आहे, एक डमी डेटा नेहमी सारखाच. आणि आपण ह्याच डेटावरती आज जे होम टॅब्स मधले काही ग्रुप्स आहेत, जसं फॉन्ट, अलाइनमेंट, नंबर, सेल्स किंवा स्टाईल्स, ह्या ग्रुप्सला वापरून, ह्या ग्रुप्स मधले फीचर्स वापरून आपण ह्या डेटाला फॉर्मॅट करणार आहोत. तर चला आपण सुरू करूयात पहिल्या आपल्या ग्रुपकडून, जो आहे फॉन्ट. आपला जो क्लिपबोर्ड हा ग्रुप आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असाल की आपण ह्या क्लिपबोर्डद्वारे काय काय करू शकतो. तर आज आपण पाहणार आहोत फॉन्ट. सुरुवात करूयात मित्रांनो. तर तुम्ही बघू शकाल की ह्या डेटावरती इथे आपण काही कॉलम्स दिले आहेत. तर पुन्हा एकदा आपण हा डेटा लगेचच समजून घेऊया. त्या कॉलम्स मध्ये आहेत आपल्याकडे डेट, सेल्स पर्सन, सिटी, प्रोडक्ट, युनिट सोल्ड, युनिट प्राइस, टोटल सेल एक्सेट्रा. तर प्रत्येक कॉलमचं वैशिष्ट्य असं असतं मित्रांनो की जेव्हा पण आपण कुठल्याही कॉलमला एखादं नाव देतो, त्या कॉलमचा हेडर आपण जेव्हा ठरवतो, त्या हेडरनी आपल्याला कळतं की त्याच्या खाली असणारा डेटा हा काय असणार आहे. तर जसं की पहिला कॉलम जो आपला आहे डेट, जर डेट कॉलम, एखाद्या कॉलमला मी जर डेट असं नाव दिलं असेल, तर त्या कॉलमच्या खाली अर्थातच डेट ही असली पाहिजे. ठीक आहे. तर जर त्या कॉलमच्या खाली डेट असणार आहे, तर साहजिकच तिथे मला डेट ह्या व्हॅल्यूज दिसल्या पाहिजेत, पण इथे डेट दिसत नाही आहे. तसंच जर युनिट प्राइस जर मी लिहिलेले आहे, तर तिथे मला प्राइसच्या जागी फक्त नंबर्स नकोत, तर मला तिथे एक करन्सी सुद्धा हवी आहे की ती प्राइस कुठल्या करन्सीसाठी आहे. ठीक आहे. तर आपण तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण कसं याला फॉर्मॅट करू शकतो. तर सुरुवात करूयात आपण सगळ्यात आधी फॉन्ट ह्या ग्रुप पासून. तर ह्या फॉन्ट जो हा ग्रुप आहे, या ग्रुपमध्ये आपण पाहू शकाल की इथे सगळ्यात वरती जे आपल्याला एक इथे कॉलम दिसतो आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ऍप्स नॅरो. ह्यालाच काय बोलतात, फॉन्ट. म्हणजे आता मी हा समजा पूर्ण आपला हेडर सिलेक्ट केला आणि जेव्हा मी फॉन्ट वरती जेव्हा क्लिक करतो या एरोवरती, तेव्हा मला इथे वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट्स दिसतात. तर समजा आता मी ह्याच्यातला कुठलाही एक फॉन्ट सिलेक्ट केला, तर तुम्ही मागे पाहू शकाल की ऑटोमॅटिकली जो ऑलरेडी असलेला फॉन्ट आहे तो चेंज होतो आहे. आणि मला ज्या 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 फॉन्टला वापरायचा आहे तो फॉन्ट मी इथे सहजरित्या सिलेक्ट करू शकतो, जेणेकरून मला माझा डेटा समोरच्याला कसा प्रेझेंट करायचा आहे आणि त्या डेटावरती कुठला फॉन्ट चांगला दिसेल हा मी ठरवू शकतो. तर समजा आपण आता हा एरियल ब्लॅक नावाचा फॉन्ट आहे, जर तो मी सिलेक्ट केला आणि तो फॉन्ट इथे पाहू शकाल की इथे आलेला आहे. आणि त्या फॉन्टला जेव्हा आपण अप्लाय करतो, तेव्हा तुम्ही पाहू शकाल की काही आपल्या ज्या हेडर्स आहेत ते व्यवस्थित दिसत नाही आहेत. ते दिसण्यासाठी आपण एकदा पूर्ण डेटा सिलेक्ट करूया. इथे जेव्हा मी या बटनवरती क्लिक करतो, तेव्हा माझा पूर्ण डेटा सिलेक्ट होतो. आणि ह्या कुठल्याही कॉलम पैकी एका कॉलमवरती, जेव्हा इथे मध्ये दोन कॉलमच्या मध्ये जी रेष आहे त्याच्यावरती जेव्हा मी डबल क्लिक करतो माझ्या माऊसच्या हेल्पनी, तेव्हा तो डेटा बरोबर, म्हणजे जे कॉलम्स आहेत त्यांची जी विड्थ असते, ठीक आहे, ती व्यवस्थित सॉर्ट होते, जी अलाइन होते. आता तुम्ही पाहू शकाल की हा जो माझा कॉलम हेडर्स आहेत ते मला व्यवस्थित इथे दिसत आहेत. तर मित्रांनो, मी पहिला फॉन्ट मधला हा जो ऑप्शन आहे तो वापरून, फॉन्ट ग्रुप मधला जो फॉन्ट ऑप्शन आहे तो वापरून आपण आपल्या कॉलमच्या हेडरचं नाव व्यवस्थित केलं आहे, एक त्याला फॉन्ट दिला आहे. तसंच आपण पाहूयात की पुढचा जो टॅब आहे त्याला आपण बोलतो फॉन्ट साईज. फॉन्ट साईज म्हणजेच काय की माझ्या फॉन्टची साईज किती असली पाहिजे ती मी इथे ठरवणार. ठीक आहे. तर तुम्हाला तुमच्या हिशोबाने जी साईज हवी ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात. त्याच्याच पुढे जर तुम्ही पाहिलं तर इथे आपल्याला 2A कॅपिटल लेटर्स मध्ये दिलेले आहेत, पण त्या 2Aचं वैशिष्ट्य असं की एक ए आपल्याला मोठा दिसतो आणि एक ए आपल्याला छोटा दिसतो. याचाच अर्थ काय की एक ए, जो पहिला ए आहे, ज्याच्या बाजूला एक अप एरो दिलेला आहे, वरच्या बाजूचा एरो दिलेला आहे, त्याचा अर्थ असा की आपण ह्या बटन्सला वापरून आपल्या फॉन्टची साईज इन्क्रीज करू शकतो किंवा आपल्या फॉन्टची साईज डिक्रीज करू शकतो. ठीक आहे मंडळी.
तर तसंच आपण पुढे जाऊयात आणि आपण इथे पाहूयात की इथे अजून काय आहे. ते इथे आपल्याला आहे बी, आय आणि यू. म्हणजेच काय की हे जे बटन्स आहेत ते आपल्या डेटाला, आपल्या टेक्स्टला, आपल्या सेल्सला बोल्ड, इटॅलिक किंवा अंडरलाईन करण्यास मदत करतात. तर समजा आता हा मी खाली डेटा सिलेक्ट केलेला आहे, तर ह्या डेटावरती जेव्हा मला बोल्ड करायचं असेल किंवा पूर्ण डेटा नाही पण मला काही ठराविक नावच मला जर बोल्ड करायचे असेल, तर आपण बोल्ड फंक्शन का वापरतो मित्रांनो? बोल्ड फंक्शन ह्याच्यासाठीच वापरतो की समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण हा डेटा पाठवू किंवा प्रेझेंट करू, तेव्हा आपल्याला काही गोष्टी ज्या इम्पॉर्टंट असतात त्यांना आपण ठळक अक्षरात दाखवतो, जेणेकरून त्यांचं लक्ष त्या गोष्टीकडे जाईल. आणि त्याच कारणासाठी आपण बोल्ड हा फंक्शन वापरतो. तसंच बोल्ड फंक्शन आपण आपला डेटा प्रेझेंटेबल करण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. ह्याचे बरेच यूज आहेत जे आपण आपल्या परीने वापरू शकतो. ठीक आहे. तर जेव्हा मी इथे बोल्ड वरती क्लिक करतो तेव्हा तुम्ही बघू शकाल की हे जे नाव होतं रवी देसाई ते आता ठळक अक्षरात आपल्याला दिसण्यात येत आहे. तसंच जेव्हा मी आय बटन वरती क्लिक करतो तेव्हा इथे तो जो फॉन्ट होता, तो जो टेक्स्ट होता त्या सेल मधला, तो थोडासा आडवा झालेला आहे, तो थोडासा स्लांट झालेला आहे, ज्याला जो आपण बोलतो इटॅलिक्स. ठीक आहे. तसंच जेव्हा मी हा यू बटन वरती क्लिक करणार तेव्हा तो त्या टेक्स्टच्या खाली एक अंडरलाईन आणून देतो. हे जे बटन्स आहेत ते आपण एखाद्या डेटाला फॉर्मॅट करायला, एखाद्या डेटाला प्रेझेंटेबल बनवण्यासाठी आपण वापरू शकतो आपल्या सोयीनुसार. ठीक आहे मंडळी. तसंच आपण पुढे येऊयात आणि इथे तुम्ही पाहू शकाल की इथे एक चौकोन काढलेला आहे, त्याच्याच बाजूला एक ॲरो आहे. तर आपण ॲरोवरती क्लिक करून जेव्हा आपण बघतो इथे एक ड्रॉपडाऊन उघडलेला आहे आणि ह्यालाच बोलतात बॉर्डर्स. म्हणजेच काय की जेव्हा मला हा जो टेबल आहे, आता ह्या ज्या तुम्ही बघता आहात, या ज्या लाईन्स आहेत ह्याला आपण ग्रिड लाईन्स बोलतो. या ग्रिड लाईन्स आपण ऑन ऑफ करू शकतो व्ह्यू टॅब मध्ये जाऊन. ग्रिड लाईन्सचा हा जो ऑप्शन आहे ह्याच्यावरती क्लिक केलं तर. पण आता माझा जो डेटा आहे त्याला तर बॉर्डर नाही आहे, तर ती बॉर्डर आणण्यासाठी आपण हा बॉर्डरचा टॅब यूज करतो. ठीक आहे. तर हा बॉर्डरचा टॅब यूज करण्यासाठी जेव्हा आता मला माझा जो पूर्ण डेटा आहे त्या डेटाला मी सिलेक्ट करतो. डेटा सिलेक्ट करताना आपण कंट्रोल ए हे यूज करतो. जेव्हा मी कंट्रोल ए यूज करून माझा डेटा सिलेक्ट केला आहे आणि आता मला ह्या डेटाला बॉर्डर द्यायची आहे, तर तेव्हा मी ह्या ॲरोवरती क्लिक करून इथे खूप सारे ऑप्शन्स आहेत. बॉटम बॉर्डर, टॉप बॉर्डर, लेफ्ट, राईट, ऑल बॉर्डर, नो बॉर्डर. तुम्हाला ह्याच्यामधला जोही ऑप्शन वापरायचा असेल तो तुम्ही वापरू शकतात. सध्यासाठी आपल्याला पूर्ण डेटाला आपल्या बॉर्डर द्यायच्या आहेत, म्हणून मी ऑल बॉर्डर्स हा जो ऑप्शन आहे तो वापरणार आहोत. तर आता तुम्ही पाहू शकाल की माझ्या पूर्ण डेटाला एक बॉर्डर आलेली आहे जी मला पाहिजे होती. ठीक आहे. तसंच तुम्ही पुढे पाहू शकाल की इथे एक कलर तुम्हाला दिसतोच आहे. साहजिकच हे दोन्ही ऑप्शन्स आहेत जे कलरसाठी आहेत, पण हे दोन्ही ऑप्शन्स काय काम करतात ते आपण पाहूयात. तर पहिला जो ऑप्शन आहे तो आहे फिल कलर. फिल कलर म्हणजेच काय की मला एखाद्या सेलमध्ये किंवा एखाद्या कॉलम मध्ये किंवा एखाद्या रो मध्ये जेव्हा कलर द्यायचा असतो तेव्हा मी हा ऑप्शन वापरतोच. म्हणजेच जेव्हा मी आता माझा हेडर सिलेक्ट करणार आणि मी इथे येऊन जेव्हा मी हा जो दिलेला कलर आहे जेव्हा मी ह्याच्यावरती क्लिक करतो तर तो येलो कलर हा माझ्या पूर्ण हेडरला, माझ्या पूर्ण रोलला त्या आलेला आहे. पण समजा मला जर येलो कलर न वापरता मला दुसरा कुठला कलर वापरायचा असेल तर तो देखील मी वापरू शकतो इथे. ठीक आहे. तसंच आता मी काय करतो की इथे मी आता एक हा डार्क ब्ल्यू कलर इथे आहे तो सिलेक्ट करतो. तर तुम्ही पाहू शकाल की डार्क ब्ल्यू कलर सिलेक्ट केल्याने माझा जो फॉन्ट होता, तो जो ब्लॅक कलर मध्ये दिसत होता, तो आता ह्याच्यावरती व्यवस्थित दिसत नाहीये. तर तो मला व्हाईट कलर मध्ये जर करायचा असेल तर आपण हा जो दुसरा ऑप्शन आहे ज्याला आपण फॉन्ट कलर असं म्हणतो, तो फॉन्ट कलरचा ऑप्शन वापरून मी इथे तो कलर जो मला द्यायचा आहे तो मी इथे सिलेक्ट करू शकतो. जसा मला आता या ठिकाणी व्हाईट कलर जो द्यायचा आहे, जेव्हा मी व्हाईट कलर सिलेक्ट करणार तेव्हा तो व्हाईट कलर इथे ऑटोमॅटिकली अप्लाय होणार. तर पाहिलं मित्रांनो, आपण फिल कलर यूज करून सेलच्या बॅकग्राऊंडचा कलर चेंज केला आणि फॉन्ट कलर यूज करून त्या सेल मधला जो टेक्स्ट आहे ज्याला तो फॉन्ट आपण यूज केलेला आहे त्या फॉन्टचा कलर आपण चेंज केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या डेटाला एक नॉर्मल हेडर जो आहे तो आपण इथे फॉन्ट फिल कलर आणि फॉन्ट कलरच्या यूजनी आणि आपण नवीन फॉन्ट सिलेक्ट केल्याने थोडा आपला डेटा प्रेझेंटेबल झालेला आहे. तसंच
आपण पुढे काही ऑप्शन्स आहेत ते आपण आता बघूयात. आपला फॉन्ट जो आहे आपण टॅब कव्हर केलेला आहे आणि आपण आता वळत आहोत अलाइनमेंट टॅबकडे. तर मित्रांनो, अलाइनमेंट टॅबमध्ये आपल्याला काही एकदम छोट्या बेसिक गोष्टी आहेत, पण त्या खूप काही इम्पॅक्ट क्रिएट करू शकतात. जसं की आपण इथे येऊयात की ही जी पहिली लाईन आहे ह्याला आपण बोलतो अलाइनमेंट. ठीक आहे, ज्या पूर्ण आपण ग्रुपचं नाव जर पाहिलं तर इथे अलाइनमेंट लिहिलेलं आहे. तर ह्या ज्या लाईन्स तुम्हाला दिसत आहेत ह्या लाईन्स तुम्हाला टेक्स्टला, म्हणजे ज्या एका सेल मधल्या टेक्स्टला किंवा एका पूर्ण डेटा मधल्या टेक्स्टला अलाइन करायला मदत करतात. तर मी तुम्हाला आता दाखवतो. इथे मी पूर्ण डेटा सिलेक्ट करतो आहे. तर आपण पाहूयात एक एक लाईनवरती सिलेक्ट करून काय काय बदल घडतात आपल्या डेटामध्ये. तर मी सगळ्यात पहिला हा ऑप्शन यूज करतो आहे, याला आपण बोलतो टॉप अलाइन. जेव्हा पण तुम्ही कुठल्याही बटनवरती जेव्हा माऊस घेऊन जातात तेव्हा एक्सेल स्वतःहूनच तुम्हाला सांगतं की त्या बटनाचं काम काय आहे. पण आपण ते पाहूयात प्रॅक्टिकल यूज मध्ये त्याचं काय काम आहे. जेव्हा मी इथे टॉप अलाइन वरती क्लिक करतो मित्रांनो, तेव्हा जो माझा डेटा आहे तो टॉपला अलाइन झालेला आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकाल. आपण इथे एक एक्झाम्पल घेऊयात. ठीक आहे, जेव्हा टॉप अलाइन करतो तेव्हा माझा जो डेटा आहे तो सेलच्या एकदम टॉप बाजूला जाऊन बसतो. तर आता मी साईडला इथे मी काहीही टाईप करतो आणि तसंच मी जेव्हा मी इथे टॉप अलाइन करतो तेव्हा हा जो डेटा आहे तो टॉपला जातो. आता तुम्ही बघू शकाल की फारसा असा फरक पडत नाहीये. पण जेव्हा मी एखाद्या कॉलमची विड्थ किंवा हाईट जी आहे ती वाढवतो तेव्हा तुम्ही बघाल की हा जो माझा डेटा आहे तो एकदम टॉपला जाऊन बसला आहे. तोच जर मी आता इथे मिडल अलाइन केला तर तो त्या सेलच्या बरोबर मध्यभागी येऊन बसेल. ठीक आहे, आणि तसंच जेव्हा मी बॉटम अलाइन वरती सिलेक्ट करतो, जे लास्टचं ऑप्शन आहे, तेव्हा तो त्या सेलच्या एकदम बॉटमला येऊन बसतो. जेव्हा आपण हा डेटा असा, जेव्हा आपले कॉलम्स असतात जे खूप हाईट मध्ये आपण जेव्हा मोठे करतो तेव्हा आपण ह्या ऑप्शनचा यूज करून आपण त्याला टॉप, बॉटम किंवा मिडल अलाइन करू शकतो. ठीक आहे, तर आपण हे डिलीट करूयात आणि आपण आपल्या कॉलमची साईज परत व्यवस्थित करूयात. तर मित्रांनो, आपण पाहिलं की टॉप, मिडल आणि बॉटम अलाइन काय काम करतात. तसंच आपण आता पाहूयात की हे जे अलाइन लेफ्ट, अलाइन मिडल, अलाइन म्हणजे सेंटर आणि अलाइन राईट काय काम करतात. जसं आपण टॉप, मिडल, बॉटम पाहिलं तसंच लेफ्ट, राईट आणि सेंटर आहे. जेव्हा मी आता इथे पूर्ण डेटाला सिलेक्ट करणार आणि जेव्हा मी अलाइन लेफ्ट वरती क्लिक करतोय तेव्हा माझा पूर्ण डेटा एका लेफ्ट बाजूला गेलेला आहे. तसंच जेव्हा मी मिडल किंवा सेंटर अलाइन करतो तेव्हा तो डेटा मध्यभागी येतो आणि तसंच जेव्हा मी राईट अलाइन करतो तेव्हा माझा डेटा राईट साईडला अलाइन होतो. जसं तुम्ही कॉलम किंवा रो किंवा डेटा सिलेक्ट कराल त्या हिशोबाने तुमचा डेटा अलाइन होईल. जसं तुम्ही पाहू शकाल की इथे मी बी कॉलम सिलेक्ट करून जेव्हा लेफ्ट अलाइन केलं तर फक्त बी कॉलम मधलाच डेटा माझा लेफ्ट अलाइन झालेला आहे. बाकी सगळं जसंच्या तसं तिथे दिसत आहे. ठीक आहे मंडळी, तर आपण आता पुढचा जो आहे तो ऑप्शन पाहूयात. आता हा जो ऑप्शन आहे तो ओरिएंटेशन. बरेचसे ऑप्शन्स असतात जे आपल्याला इथे दिलेले आहेत, ते आपण डेली यूज मध्ये कामात आणू शकतो किंवा नाही सुद्धा, पण त्याच्याबद्दल माहिती घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे जे ओरिएंटेशन आहे हे काय करतं तुम्हाला आता एकाच मिनिटात कळेल. जेव्हा मी ह्या ड्रॉपडाऊन वरती क्लिक करतो तेव्हा आपल्याला इथे अँगल, काउंटर क्लॉकवाईज, अँगल क्लॉकवाईज असे बरेचसे ऑप्शन्स दिसत आहेत. तर मी कुठल्याही ऑप्शनवरती क्लिक केल्या तुम्हाला कळून येईल की आपल्या डेटा बरोबर काय होत आहे. जेव्हा मी ह्या अँगल, काउंटर क्लॉकवाईज वरती सिलेक्ट करणार तेव्हा माझा पूर्ण डेटा त्या डिरेक्शन मध्ये दिसतो आहे, ज्या डिरेक्शन मध्ये याचं आपल्याला इथे एक इमेज दाखवली आहे. तसंच जेव्हा मी अलाइन क्लॉकवाईज करतो तेव्हा माझा डेटा परत एका अशा फॉर्मॅटमध्ये येतो जसे तिथे इमेज दाखवली आहे. ठीक आहे, तसंच अलाइन व्हर्टिकल टेक्स्ट केल्यानंतर माझा जो डेटा असा हॉरिझॉन्टली होता तो आता व्हर्टिकली आलेला आहे. आणि तसंच जेव्हा मी रोटेट टेक्स्ट अप करतो तेव्हा तो उलट्या बाजूला, म्हणजे माझा जेव्हा डेटा कॉलम, जेव्हा डेटा जो होता आपला तो एका स्पेसिफिक रो मध्ये होता, राईट, तो आता तसाच उलटा झालेला आहे. तुम्ही पाहू शकाल इथे. ठीक आहे, जे आपले हेडर्स होते ते असे हॉरिझॉन्टल होते ते आता बॉटम पासून अप पर्यंत आपल्याला तिकडे एक व्ह्यू मिळतो आहे. तसंच जेव्हा मी रोटेट टेक्स्ट डाऊन करतो तेव्हा टॉप पासून बॉटम पर्यंत आपल्याला आपला टेक्स्ट मिळतो आहे. ठीक आहे, आणि फॉर्मॅट सेल अलाइनमेंट मध्ये जाऊन तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही अलाइनमेंट तिथे करू शकतात. आता जेव्हा जनरल मध्ये, हॉरिझॉन्टल मध्ये जाऊन मी जेव्हा जनरल टेक्स्ट सिलेक्ट करतो आणि जेव्हा ओके दाबतो तेव्हा पाहू शकाल की इथे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला दिसून येत आहेत. तर आपण हे टिक करून घेऊयात मित्रांनो एका मिनिटातच.
जेव्हाही मी इकडे काहीही ऑपरेशन्स करतोय तेव्हा आपलं हे जे ओरिएंटेशन आहे ते पाहण्यासाठी आपल्याला इथे एक विंडो दिलेली आहे. जसं मी आता इकडे 90 डिग्री जेव्हा मी सिलेक्ट करतो तेव्हा मला माझं टेक्स्ट दाखवतं की ते टॉप पासून बॉटम पर्यंत जाणार आहे. तसंच जेव्हा मी -90 डिग्री करतो किंवा 180 डिग्री करतो तेव्हा ते असं टेक्स्ट टॉप पासून बॉटम पर्यंत खालच्या साईडला जात आहे. जेव्हा मी ते 180 जरी डिग्री केलं तरी ते उलट दिसत आहे आणि 270 डिग्री केल्यानंतर तिकडे तुम्हाला पाहू शकाल जसं तुम्ही डिग्री चेंज कराल तसं त्या हिशोबाने ते तिकडे चेंजेस करत आहे. पण सध्या आपल्याला आपलं टेक्स्ट सरळ करायचं आहे म्हणून मी टेक्स्ट सरळ केलेलं आहे. ठीक आहे. तर हे होतं आपलं ओरिएंटेशनचं टॅब. त्याच्यामध्ये तुम्ही बरेच काही ऑप्शन जे आहेत ते तुम्ही एक्सप्लोर करून पाहू शकता. ठीक आहे. तर आपण इन्क्रीज आणि डिक्रीज इंडेंट किंवा ज्याला आपण बोलतो की तुमचा जो टेक्स्ट आहे तो सेल पासून किती लांब किंवा किती जवळ आला पाहिजे तुम्ही हे ते डिसाईड करू शकतात. जसं आता तुम्ही बघू शकाल की इथे तुम्ही नीट लक्ष द्या, ही जी बॉर्डर आहे ही माझ्या सेलची बॉर्डर आहे आणि जेव्हा मी इथे इन्क्रीज इंडेंट वरती जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा तो त्या टेक्स्टला त्या बॉर्डर पासून पुढे ढकलत चाललेला आहे. जेव्हा मी लेफ्ट राईट किंवा सेंटर अलाइन करतो तेव्हा तिला एक फिक्स्ड बॉर्डर मिळालेली आहे, तो तिथेच जातो. पण समजा मला लेफ्ट अलाइन करून त्याला थोडंसं पुढे जर आणायचं असेल, सेंटरला नाही पण थोडंसं पुढे, तेव्हा मी इन्क्रीज किंवा डिक्रीज इंडेंटला हा जो ऑप्शन आहे तो यूज करून मी त्याला पुढे किंवा मागे घेऊ शकतो. ठीक आहे मंडळी. तर आपण आता पाहूयात पुढच्या ऑप्शनकडे जो अलाइनमेंट ग्रुप मधला आहे ज्याला आपण बोलतो रॅप टेक्स्ट. हा जो ऑप्शन आहे तो बऱ्याच लोकांसाठी फायद्याचा ठरू शकतो. जेव्हा एका सेलमध्ये मी एखादी इन्फॉर्मेशन टाईप करतो जी खूप जास्त मोठी आहे. ठीक आहे. जेव्हा मी इथे काहीही एक टेक्स्ट टाईप केलेला आहे, ठीक आहे. आता तुम्ही पाहू शकाल की इथे टेक्स्ट टू अलाइन रॅप टेक्स्ट मी असं लिहिलेलं आहे आणि ह्याच्या पुढे मी एक काही त्या सेलमध्ये मी लिहिलेलं असेल तर तुम्ही इथे पाहू शकाल की टेक्स्ट टू अलाइन रॅप टेक्स्ट हे पूर्ण आता इथे दिसून येत नाही आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, एक तर आपण कॉलमची विथ वाढवू शकतो त्या कॉलमवरती डबल क्लिक करून. पण जर मला कॉलमची विथ न वाढवता मला तो जो टेक्स्ट आहे त्याच्यातला तो पाहायचा असेल, जेव्हा मी कॉलमची हाईट वाढवू शकतो. पण कॉलमची हाईट वाढवल्यानंतर सुद्धा तो टेक्स्ट त्या सेलच्या बाहेर जातोय, तेव्हाच आपण हा रॅप टेक्स्टचा जो ऑप्शन आहे तो यूज करतो. रॅप टेक्स्ट म्हणजेच काय की एखादी जी लाईन आपण लिहितो ती एका ओळीत असते, ती तो बरोबर त्या सेलच्या बॉर्डरला कट करून त्याच्या खाली घेऊन येतो. जेव्हा मी इथे क्लिक करेन तेव्हा तुम्ही पाहू शकाल की टेक्स्ट टू अलाइन रॅप टेक्स्ट त्यांनी बरोबर ह्या कॉलमच्या हाईट नुसार ऍडजस्ट केलेला आहे. मंडळी, जर मी ही लाईन जर ह्या कॉलमची विथ हाईट जर मी वाढवली नसती आणि जर मी रॅप टेक्स्ट वरती क्लिक केलं असतं तर तो स्वतःहूनच आपणहूनच त्या कॉलमची हाईट जी आहे ती ऍडजस्ट करून त्याच्या आतमधला जो टेक्स्ट आहे त्या हिशोबाने ऍडजस्ट करून त्यांनी तो आपल्याला रॅप टेक्स्ट तिकडे ऑप्शन आणून दिला असता. आणि जसं मी इथे रॅप टेक्स्ट वरून जेव्हा मी माझा ऑप्शन काढतो तेव्हा तो टेक्स्ट माझा परत त्याच जागेवरती जसा होता तसा तो येतो तिथे. ठीक आहे. आणि आपण आता अलाइनमेंट ग्रुप मधला शेवटच्या बटनकडे वळत आहोत ज्याला आपण बोलतो मर्ज अँड सेंटर. ह्या मर्ज अँड सेंटरच्या नावावरूनच आपण ओळखलं असेल की दोन गोष्टींना एकत्र करणे म्हणजे दोन कॉलम्सला किंवा दोन सेल्सला एकत्र करणे यालाच आपण बोलतो मर्ज. आणि सेंटर म्हणजेच काय, मर्ज केल्यानंतर त्याच्या आतमधला जो फॉन्ट आहे तो सेंटरला आणतो. जसं की आता मी इथे दोन गोष्टी लिहिणार आहे. जसं आहे आपलं एक्सेल भारत. जेव्हा मी एक्सेल आणि भारत ह्या दोघांना जर मला मर्ज करायचं असेल आणि के आणि एल कॉलम मला एकच करायचा असेल, जेव्हा मी मर्ज अँड सेंटर वरती क्लिक करतो तेव्हा इथे आपल्याला एक एरर किंवा एक नोटिफिकेशन येतो जिथे आपण त्याने लिहिलेलं असतं मर्जिंग सेल्स ओनली कीप द अप्पर लेफ्ट व्हॅल्यू अँड डिस्कार्ड्स अदर व्हॅल्यू. म्हणजेच काय की जी डाव्या बाजूची व्हॅल्यू आहे ती तो ठेवणार आणि त्याच्यानंतर जे पण असेल ते सगळं तो गायब करून टाकणार. पण आपल्याला तसं नको आहे, आपल्याला एक्सेल भारत एकत्र हवं आहे. तर जेव्हा मी एक्सेल भारत लिहितो आणि तिकडे पुढे काहीही व्हॅल्यू लिहिलेली असेल आणि जेव्हा मी ह्या दोघांना सुद्धा मर्जच्या ऑप्शनवरती क्लिक करून जेव्हा हा एरर मेसेज येतो, जसं मी म्हटलेलं की
डाव्या बाजूची जी व्हॅल्यू आहे, डाव्या सेलमधली जी व्हॅल्यू आहे ती ह्या पूर्ण आपल्याला दोन्ही कॉलम्समध्ये दिसणार आहे आणि हा जो टेक्स्ट जो दिलेला आहे तो इथून निघून जाणार आहे. जेव्हा मी ओके वरती क्लिक करतो तेव्हा तुम्ही पाहू शकाल की एक्सेल भारत फक्त मर्ज झालेला आहे आणि जो टेक्स्ट आपण दुसऱ्या सेलमध्ये लिहिलेला तो तिथे नाही आहे. आता जर तुम्ही पाहू शकाल मर्ज अँड सेंटर आपण वापरतो जेव्हा आपल्याला 2 कॉलम्स किंवा 2 रोज किंवा आपल्याला 2 सेल किंवा 2 पेक्षा जास्त सेल मर्ज करायचे असतात तेव्हा आपण मर्ज अँड सेंटरचा ऑप्शन वापरतो. आणि मर्ज अँड सेंटरच्या ड्रॉपडाऊन वरती जर तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला इथे बरेचसे ऑप्शन दिसून येतील, जसं की मर्ज अक्रॉस, मर्ज सेल, अनमर्ज सेल. आता जसं आपण मर्ज केलं आहे तर मी परत इकडे मर्ज अँड सेंटरवरती क्लिक केलं तर ते अनमर्ज होतं, पण याचा अर्थ हा नाही की या सेलमध्ये जो टेक्स्ट आपण लिहिलेला तो परत येईल. नाही मित्रांनो, तो परत येत नाही एकदा मर्ज केल्यानंतर. तर मर्ज किंवा अनमर्ज करण्यासाठी आपण हा ऑप्शन डिरेक्ट जो दिलेला आहे तो वापरू शकतो किंवा वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला इथे मर्ज अँड सेंटर किंवा अनमर्ज सेल हे जे दिलेले आहेत ते आपण वापरू शकतो. मंडळी, आपण अलाइनमेंट टॅब सुद्धा कव्हर केलेला आहे आणि आता मी लगेचच आपल्या डेटाला फॉर्मॅट करणार आहे या शेवटच्या टॅबला यूज करून, जो आहे आपला नंबर टॅब. तर आपला डेटा जो आहे, टेक्स्ट वगैरे जे आहे ते आपले फॉर्मॅट झालेले आहेत या फॉन्ट आणि अलाइनमेंट मधूनच किंवा रॅप टेक्स्ट आणि मर्ज अँड सेंटरच्या ऑप्शन मधूनच. पण आता जे कॉलम्स जे उरलेले आहेत, जे आहेत डेट, युनिट प्राइस आणि टोटल सेल. तर जसं मी सुरुवातीला व्हिडिओमध्ये म्हटलं की आपल्याला ही जी डेट आहे ती आपल्याला एका व्यवस्थित डेट फॉर्मॅटमध्ये आणायची असेल तर आपण हा नंबर फॉर्मॅट जो आहे त्याचा वापर करू शकतो. त्याच्यासाठीच मी हा जो कॉलम आहे, कॉलम ए, तो सिलेक्ट करणार आहे. कॉलम ए सिलेक्ट करण्यासाठी तुम्ही ए कॉलमवरती डायरेक्टली माउसच्या क्लिकनी यूज करू शकाल, तो सिलेक्ट करू शकाल. आणि जेव्हा तुम्ही नंबर फॉर्मॅटमध्ये एक सगळ्यात वरचा जो टॅब आहे त्याला आपण जनरल टॅब बोलतो किंवा आपण त्या टॅबला नंबर फॉर्मॅट, एखाद्या नंबरला फॉर्मॅट जेव्हा द्यायचा असतो तेव्हा हा आपण टॅब यूज करतो. सध्या इथे लिहिलेलं आहे जनरल, पण जेव्हा मी इथे ड्रॉपडाऊन वरती क्लिक करतो इथे बरेचसे फॉर्मॅटिंग ऑप्शन्स येऊन माझ्यासाठी अवेलेबल होतात. तर माझ्याकडे इथे डेट जो फॉर्मॅट आहे तो मला इथे आणायचा असेल तर माझ्याकडे इथे 2 फॉर्मॅट्स आहेत, शॉर्ट डेट आणि लॉंग डेट, हे मी वापरू शकतो. तर जर मी शॉर्ट डेट वरती क्लिक केलं तर काय होईल, तर मला तो तिकडे एक डेट आणून देईल. आणि तसंच जेव्हा मी इथे लॉंग डेट वरती क्लिक करेल तेव्हा तुम्ही पाहू शकाल की तो जो महिना आहे तर त्यांनी स्पेसिफिकली इलॅबरेट करून तिथे दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण शॉर्ट डेट आणि लॉंग डेट मधला फरक इथे पाहू शकतो. ठीक आहे. जर मंडळी मला इथे जे डेट आहे इथे मला आपण आता पाहिलं की जर शॉर्ट डेट जर मी केलं तर मला फक्त नंबर्स येतात आणि लॉंग डेट केलं तर मला इथे जो मंथ आहे तो पूर्णच्या पूर्ण तिथे येतोय लिहून. पण मला जर इथे जो मंथ आहे तो फक्त 3 अक्षरांपर्यंत, जसं आपण लिहितो JAN FEB, जॅन फेब मार्च साठी, तर जर ते करायचं असेल तर त्यासाठी आपण लगेचच इथे पाहूयात. जसं मी इथे कॉलम सिलेक्ट करतो, आपण या ड्रॉपडाऊन वरती क्लिक करून मोर नंबर फॉर्मॅट्स वरती जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही इथे बऱ्याचशा गोष्टी करू शकतात. जसं की आता मला इथे फक्त आणि फक्त मार्च किंवा MAR असंच फक्त जर लिहून हवं असेल तर इथे तुम्हाला ऑप्शन दिसत नाही आहे. इथे फक्त आपल्याला नंबर्स किंवा पूर्ण त्या मंथचं नाव इथे दिलेलं गेलेलं आहे. तर त्यासाठीच मी इथे कस्टम वरती जाऊन माझ्या हिशोबाने मला जो डेट फॉर्मॅट हवा तो मी इथे टाकणार आहे. आणि त्याचकरिता मी डेट म्हणजेच काय DD, मंथ म्हणजेच MM आणि इयर म्हणजेच YYYY किंवा YY पर्यंत मला जर ठेवायचं असेल तर मी असं ठेवू शकतो. आणि ह्यामध्ये मला जर एक डॅश किंवा हायफन द्यायचा आहे तर मी तो हायफन किंवा डॅश इथे देऊ शकतो. आणि जसं मी ओके वरती क्लिक करणार तुम्ही पाहू शकाल की मला ज्या फॉर्मॅटमध्ये माझी डेट हवी होती ती इथे आलेली आहे. आणि मी ह्याला अलाइन करतो सेंटरला. तसंच आपण आता पाहूयात युनिट सोल्ड आणि युनिट प्राइसला पहिला आपण सेंटरला अलाइन करून घेऊयात, तसंच टोटल सेल्सला सुद्धा. आणि आपण आता इथे जी युनिट प्राइस आहे त्या युनिट प्राइसला मला रुपीज मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्यासाठी इथे करन्सीचा ऑप्शन आहे किंवा अकाउंटिंग नंबर फॉर्मॅट तुम्ही बोलू शकतात त्याला. तर इथे मला करन्सी, वेगवेगळ्या देशाची वेगवेगळी करन्सी इथे अवेलेबल आहे. तसंच मला इंडियासाठी जी रुपीजची आपली करन्सी आहे ती इथे सिलेक्ट करायची होती म्हणून मी इथे ती सिलेक्ट करणार आहे. तर मंडळी, मी युनिट प्राइस आणि टोटल सेल्स हे दोन्ही इंडियन रुपीज मध्ये असल्या कारणाने मला रुपीज म्हणून सिलेक्ट करायचं आहे. तर मी दोन्ही कॉलम्सला सिलेक्ट करून इथे रुपीज सिलेक्ट करणार आहे. तर तुम्ही पाहू शकाल की इथे माझं जो फॉर्मॅटिंग आहे ती व्यवस्थित झालेली आहे. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, केव्हा आपण एखाद्या नंबरला एखाद्या
अकाउंटिंग फॉर्मॅटमध्ये किंवा करन्सी फॉर्मॅटमध्ये जेव्हा चेंज करतो तेव्हा ते ऑटोमॅटिकली अलाइन राईट होते आणि जी करन्सी असते ती सेलच्या लेफ्ट साईडला स्टार्टिंगला आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आता त्यानंतर इथे पाहूयात पर्सेंटेज, कॉमा हे आपण सिम्बल्स बघू शकतो. तर पर्सेंटेज म्हणजेच काय, एखादी व्हॅल्यू जर जो नंबर तिथे लिहिलेला असेल, मला त्या व्हॅल्यूला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मी हा ऑप्शन सिलेक्ट करून तो पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करू शकतो. तर तसंच तुम्ही कॉमा जर पाहिला तर कॉमाचा अर्थच काय, कॉमा जो आहे तो 1000 सेपरेटर आहे, म्हणजे हा नंबर फॉर्मॅट आहे, करन्सी फॉर्मॅट आहे. तर इथे पाहू, मी या सेलवरती येतो आणि इथे मी 1111 ही व्हॅल्यू इथे जर टाईप केली आणि मला इथे 1000 नंतर जर कॉमा हवा असेल तर मी या कॉमावरती सिलेक्ट करणार. तर तुम्ही पाहू शकाल की त्यांनी मला 1000 नंतर बरोबर एक कॉमा आणून दिलेला आहे, तो जो कॉमा मी वापरलेला होता नंबर फॉर्मॅट मधून. आणि आपण आता शेवटचे 2 ऑप्शन्स बघणार आहोत नंबर फॉर्मॅट मधले, ज्याला आपण बोलतो डेसिमल्स इन्क्रीज करणं किंवा डिक्रीज करणं. ठीक आहे. तर त्यासाठी जेव्हा मी टोटल सेल्सचा हा कॉलम आहे तो सिलेक्ट करून जर मी इन्क्रीज डेसिमल वरती जेव्हा सिलेक्ट करतो तेव्हा तुम्ही पाहू शकाल की इथे जे दशांश नंतर किंवा डेसिमल नंतर जे शून्य होते ते वाढू लागलेले आहेत, किंवा जेव्हा जर मला ते कमी करायचं असेल तेव्हा मी डिक्रीज डेसिमल यूज करून हे डेसिमल कमी करू शकतो. हे आपण तेव्हा वापरतो जेव्हा आपण एखादी जी कॅल्क्युलेशन आपण करतो त्याच्यानंतर आपल्या डेसिमल नंतर जे नंबर्स आलेले असतात ते आपल्याला 2 डेसिमल्स पर्यंत किंवा 3 डेसिमल पर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त डेसिमल पर्यंत हवे असतील तर त्यावेळेला आपण हे 2 ऑप्शन्स यूज करतो. तर मंडळी, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं. आपण एक्सेल भारतला तुमचा असा सपोर्ट, असं साथ देत राहा. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपण लवकरच बाकी बरेचसे जे टॉपिक्स आहेत ते येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये कव्हर करणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला तर काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतील, ज्या तुम्हाला एक्सेल बद्दल माहिती करून घ्यायचं असेल तर प्लीज कमेंट करा. मी त्यावरती व्हिडिओ बनवण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. आणि व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांपर्यंत या व्हिडिओला पोहोचण्यासाठी मदत करा. तर आजसाठी मी तुमची रजा घेतो मित्रांनो. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.